तर बघा एवढे आंबे आपल्याला भेटले. आता आपण जस्ट झाडाखाली गेला. हे बघा त्याचा रायता वगैरे किंवा जेवणाबरोबर आपण खाऊ शकता. स्पेशली बघा. तर मंडळी शुभ सकाळ. सकाळची कोकण. सकाळचे वाजले आहेत 9. सूर्यदेव आलेत आपले, उगवलेत. आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर आहे. तर इथेच आपल्या आंब्याचं झाड मस्त असं भरलं आहे. आंबे मस्त भरपूर लागलेले आहेत. तर आपण खाली पडलेले आंबे आहेत ते जरा घ्यायला जाऊया. ते वारा पावसामुळे आपले आंबे पडत असतात. हे आंब्याचं झाड आपलं मस्त धरलेलं आहे. अरे बघा खूप आंबे लागलेत यावर्षी. तर शुभ सकाळ सर्वांना. कोकणकर. तर हे बघा आपल्या इथे आंबे पडलेत. हे बघा पिके आंबे आहेत. हे बघा ते आंबे पडलेत. ते बघा आंबे गोळा करूया पहिले. काय काय खराब आहेत, काय काय हिरवे आहेत. काय काय खराब आहे बघा. हा चांगला, हा चांगला आहे. हे काय पक्षी वगैरे बसतात ना झाडांवर तर ते तुटतात. किती धरलाय तो बघा आंबा. भरपूर आंबे लागलेत यावर्षी. साईडला नाही आहेत. इकडे हाय तो पीक आहे पण तो खराब झाला आहे. तर आपला एवढे आंबे भेटले. यातले काय का हा खराब आहे. हा खराब आहे बघा. चाणी वगैरे असत ना त्याने खाऊन टाकलं. चांगला आहे. हा पडला तो आपटला. हे पण आपटला. बघा इथे आहे. हे बघा तर आपले एवढे आंबे भेटले बघा. एवढे आंबे आपल्याला भेटले. काय काय बघ खराब पण आहेत. बघूया. खराब आहेत. या साईडला बघूया. खराब आहे. हा चांगला आहे. हे काय होतात पिकून पिकून ना खाली पडले की मग ते सडवतात. हे बघा चांगला आंबा हिरवा आहे. तो का पिकेल नंतर. किती भेटले बघा. कुठे कुठे गेलेत ते बघा आतमध्ये. हे बघा किती चांगले आंबे आहेत. हे बघा
एकदम व्यवस्थित आहेत, असे पिकतील. हे बघा, यांना आडीमध्ये टाकले ना तर चांगले पिकतील. आपलं स्वतःचं झाड आहे आंबे, रायवळी आंबा आहे पण खूप गोड आहे. हा आपटला बघा. हे बघा, हां हां चांगले आणतंय, फुटले नाही ते, वरती पडलेत ना. हे बघा, हे पडले ना ते आपटलेत. आंबे भरपूर वेस्ट खातात, वरतून आपटतात ना फुटतात. किती आंबे भेटले तरी बघा आपल्याला. हां, यामध्ये पण बघा, हे हिरवे आंबे आहेत, पिकणार पण आडी टाकलं की पिकणार. हे बघा, हा जरा पीक आहे, जरा खराब झाले, आपटलेत. एवढे आंबे आपल्याला भेटले आणि थोडेफार आंबे आपले खराब झाले, पक्ष्यांनी खाल्ले किंवा पिवळे भरले. हे बघा किती आहेत बघा आंबे. हे बघ, पावसामुळे ना त्यांना ना डाग लागतात, खराब होतात ते, पावसामुळे वाऱ्यामुळे पडतात ते. अजून भरपूर आहेत आंबे. बघायला गेलं तर भरपूर आंबे आहेत तिथे, असं पडलेले दिसत नाहीत. हे बघा आतमध्ये बघा, बघा किती आंबे भेटलेत बघा. हे असं असं एवढं असं पिवळं धम्मक असं फळ आहे ते. हे पण इथे खाल्लं आणि पडलं ते. हा बघा, इथे रानात हात घालायला भीती वाटते बघा. आता हा हिरवा आंबा बघा, त्याची तुम्ही आपल्याला लोणची वगैरे पण करू शकता. यासाठी हे सगळं ना गावाला यावं लागतं मे महिन्यात. या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात. हे स्वतःच्या आपल्या झाडं वगैरे आहेत. बघूया, बघा आपटला आहे आंबा, आपटला. इकडे बघूया, थांबा. हा बघूया, हा बघा, हा चांगला आंबा, मस्त व्यवस्थित आहे. वरती टाकूया. हे बघा, ह्या वेळेला खाल्ला आहे, या साईडला खाल्ला नाही तर मग पडला आणि आपटला तो. वरतून एवढ्या वरतून पडतं. हा बघूया, हा बघा, त्याला शेड पण आला, कलर एकदम येल्लो. त्या साईडला बघा, हे आपले ना, आम्ही लहानपणी असताना ही अशी लाजरीची झाडं असायची बघा. ह्यानं हात लावलं काय बघा, ते डोळे बंद करतात बघा, त्यांचे आकुंचन पावतात. हे बघा, हे लाजरी आहे, लाजरी. तुमच्या इकडे गेला काय म्हणतात ना नक्की आम्हाला सांगाय बघा. आमच्याकडे लाजरी म्हणतात तिला. हे बघा, पानं बघा कशी बंद झाली लगेच. तरी काय आपले 4 आंबे भेटले, ते पण आपण ठेवायचे. एवढे काय लगेच आपण वरती घेऊन जा जमणार नाहीत, हळूहळू थोडी थोडी घेऊन जाऊया. बघा, सकाळचा फेरफटका आहे मारला तर किती आंबे भेटले बघा. एक फेरफटका, मग 2 दिवसांनी आलो. हां का काय पिशवी, हां पिशवी पाहिजे. भरपूर आंबे भेटलेत. पप्पा विचारतात पिशवी पाहिजे का, हो पिशवी पाहिजे का ना. आंबे बघा किती भेटलेत. हे बघा, तरी अर्धे मी घेतलेच नाही, खराब झाले ते. हे बघा, हा बघायला लागतात. हा बघा, हा बघा, आतमध्ये जातात, समजत नाही. किती आंबे भेटले ते. हा बघूया, हा बघा खाल्लाय, हा खाऊन ठेवतो, म्हणजे पक्ष्याने कोणतरी खाल्लेला आहे आंबा. बघा इथे आतमध्ये पण आहे, ते भीती वाटते हात घेऊन घालायला. तुम्हीच बघू शकता. काय आहे कोकणात एवढं आपलं चांगला सुंदर सुंदर अशा मे महिन्यात गोष्टी खायला भेटतात. आंबे, फणस, परत करवंद. आणि मग बोला ना, मे महिन्यात ते सगळं आपल्याला भेटत असतं.
यासाठी आपल्याला पप्पा आले इकडून, त्यासाठी पप्पा आले आंबे बोल गोळा करायला. एवढे आंबे भेटले तरी किती आंबे पप्पा खराब आहेत. हां खराब आहेत ते अर्धे टाकून दिले. हां हे बघा, हे काय काय आपटलेत, हे काय काय आपटले. अरे हे दगड आहेत ना. हां दगडात आपटले आणि हाय ते खाली पण ते रानात आतमध्ये हात घाल भीती वाटते. लाकूड येता काय बघ. हे लाकूड थांब आडव्या टाकले नाही. ते काढूया थांब द्या. पहिलं आंब्यांचं बघूया काढतो मी. बस झाला. थांबा अजून हत पण याच्यात मध्ये. नको तिकडे नको रे बाबा, हे भरपूर झाले. हां नको भरपूर तिकडे नको हात घालू. हाय चांगला पण तो दबलाय. खराब होतात ते. तर बघा एवढे आंबे आपल्याला भेटले. आता आपण जस्ट झाडाखाली गेला, हे बघा त्याचा रायता वगैरे किंवा जेवणाबरोबर आपण खाऊ शकता. पिशवी बघा, जवळजवळ एक 20-25 आंबे भेटले. जस्ट आंब्याच्या खाली फेरी मारू गेलात. तर मंडळी चाय पिऊ घ्या. आपली गावा कशी कोरी कोरी चाय असता मस्त आहे की, चाय वगैरे जरा पिऊ. ह्या गावच्या कोऱ्या चायला पण टेस्ट भारी असते, दुधाची गरज नसते, एवढी चांगली चाय. चाय आणि टोस्ट या खायला या. पोह्यांचा नाश्ता चालू आहे. इकडे कांदा फ्राय होतोय, शेंगदाणे आणि इकडे कोथिंबीर आणि खोबरं वगैरे काढलं आहे. तर आज नाश्ता आहे आपल्या पोह्यांचा सर्वांसाठी स्पेशल. चहा वगैरे पिऊन झाली, आता नाश्ता करूया थोडा. ठेवू नको तवय काविल तर नाही होत गरम असं जातं. थांब ढवळते. आई पोहे जाड कसे ग? हां अहिले का ये तर इकडे पोहे होतात आपले. बघा नाश्ता, खोबरा इबरा टाकला, मस्त कोथिंबीर मिरची. तर मंडळी आपण पोहे खाऊ किंवा आता जर नाश्ता केला आपण. बघा सगळेजण मंडळी आपली पोहे खाऊ बसली येत आहे. तर तुम्ही पण या पोहे खाऊ मस्त असे. थेट आपण कणकवली मार्केटमध्ये आहोत. दुपारचे वाजले आहेत 11 आणि आज तारीख आहे 9 मे. सगळे चाकरमानी इले आहेत. इकडे बाबू हात पकड. गाडी बघ. तर तुम्ही बघू शकता आपण मेन मार्केटमध्ये असं. आपल्या समोर राहतं सर्व कणकवलीचं मार्केट रोड. आपलं ब्रिज कणकवलीचं. समोर राहतो आचऱ्या गणारे रोड. तर मंडळी आज आपली लग्नाची ॲनिव्हर्सरी. तर आम्ही चाललो मंजुनाथ हॉटेलला नाश्ता वगैरे थोडा करूया. लग्नाचा बड्डे आज 9 वर्ष पूर्ण झाली. चला बघूया हॉटेलमध्ये काहीतरी खाऊया. हॉटेल मंजुनाथला आलो आहे कणकवलीला. ॲनिव्हर्सरीचं थोडंसं क्रिशांगला बोलव नाश्ता वगैरे देऊया. भरपूर दिवस खाला नाही तर क्रिशांगला. तर गजबजलेलं आहे हॉटेल एकदम कणकवलीला. सगळे चाकरमणी आले आहेत. तर बघूया आता क्रिशांग काय ऑर्डर करतो ते. तर मी इथे मसाला डोसा घेतला आहे. रुचियाने पण मसाला डोसा घेतला आहे आणि क्रिशांगने मेंदोडा घेतला आहे. हां क्रिशांग मेंदोडा हवा होता ना चला. तर आज मी क्रिशांग मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीला बोलून नाश्ता की कणकवलीला करूया. तर इकडे आम्ही लस्सी घेतली आपोआप नाश्ता करून दिला. क्रिशांगने घेतला इकडे स्प्राईट. मेंदूवडा खाला आहे त्याला. लस्सी या ॲनिव्हर्सरीचा तुला नाश्ता बोल करूया. 220 द्या. कुठलं काढू कलर? क्रिशांगला बस होय.
तर इकडे आपलं कणकवली मार्केट आहे समोर. काय काय वस्तू हवे ते घेतला. तर इकडे बघा आंबे पण आहेत. कणकवली मार्केट देवगड हापूस 650-500 पर्यंत. गावसून लक्झरी येतात मोठे बोलवू. मुंबईसून जाऊ गावा. तर ह्या बघा आपला कणकवली मार्केट. सगळे ब्रिजच्या खाली आपले भाज्या फळा काय काय लावल्यानी आहेत. सध्या चाकरमानी इल्यामुळे गजबजलेला आपला कणकवली. आणि येतात चाकरमानी. घरी चालला होता सामान घेऊन. केक वगैरे घेतला. तर ही वागदे देवळवाडीची ही जिल्हा प्राथमिक शाळा. तर बघू शकता समोर आपला कोकण रेल्वेचा बोगदा आहे. या साईडला आपला सरळ रस्ता जातो हायवेला. चला आता आपण शॉपिंग करून आलो आहे कणकवलीतनं. जाऊया घरी. ऊन लागते कडक. आता आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. आज सकाळी आपण कणकवलीत जाऊन केक वगैरे आणला. तर आता आपण ॲन्युअल सेलिब्रेशन करणार आहे गावात. यावर्षी गावची सगळी मंडळी आहेत. केक कटिंग होतील या. बघा आपली व्हिडिओ केक कटिंगची. तर आपला हा कुशल आपला 10वीमध्ये चांगल्या मार्काने पास झाल्याबद्दल त्याचं एक घरी असं पेढे देऊन गोड तोंड करून सेलिब्रेशन केलं आम्ही. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल त्यांचं सेलिब्रेशन पण आम्ही घरी केलं आहे. तर सर्वांनी कडनं त्यांना शुभेच्छा दिल्या पुढच्या शिक्षणासाठी. व्हिडिओ कुठे स्किप करणं पूर्ण बघा व्हिडिओ.
थँक्यू थँक्यू. टाळ्या वाजा टाळ्या वाजा टाळ्या वाजा. ये टाळ्या वाजा. हा बस. बोल तुझ्या भाषणामुळे आहे थांबा फोटो काढतोय. देवस्थान हे इकडे बघ. हा नाही लगेच आहे एकदा लगेच उभा राहा उभा. दादाचं माझ्या अभिनंदन. हा बोल. बोल अरे बोल दादा कॉल अच्छा अच्छा घे. कुशलला चांगले मार्क पडले 10वीला, त्यामुळे कुशलचं अभिनंदन अभिनंदन. अशीच प्रगती करत राहा आणि पुढे काही वर्षांनी तुम्हाला काहीतरी सेलिब्रेशन चालू आहे आमचं आता. आता किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 9 वर्ष. झाली 9 वर्ष. अरे ते बघते त्यांना काय कोण कोण आले बघा ना. एवढी पण होय. फोटो काढून घ्या.
हे आमची आहे या थोडतर ही गेली. मोठी आहे मोठी आहे हा. छोटी आहे. मोठी आहे मोठी आहे चला ना येस हो या तर Happy birthday. चलो हा मग पुढून घे या? ते बरं ठेवलंय लगेच डीम कनेक्ट पप्पा काय केलं? हो या? हा, चला. तिथे आईच्या अजून उभे राहतात हा. आधी पहिला कॅलेंडर. कॅलेंडर शिवाय क्षण आहे. आता बोल, आम्ही व्हिडिओ सबस्क्राईब केला नाही, त्याला बोल काय ते. बोल. सांग. चॅनलला सबस्क्राईब करा. हा. असं बोल आज आमच्या मम्मी पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस आहे विश करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा